मित्रांनो, आपण एस-एम-सी सिरीज स्टार्ट करत आहोत. एस-एम-सी सिरीज मधला फर्स्ट लेक्चर आहे. आपण एस-एम-सी बद्दल या लेक्चरमध्ये माहिती मिळवा, इंट्रोडक्टरी लेक्चर असेल. नंतर आपण इथून एक सिरीज स्टार्ट करू. आपण बेसिक टू एडव्हान्स जाण्याचा प्रयत्न करू, कारण की एस-एम-सी आपल्याला कशासाठी इम्पॉर्टन्स आहे आता मार्केटमध्ये. आपण अगोदर कोणच्या स्ट्रॅटेजी काय वापरत होतो ते आपण शिफ्ट व्हावं लागेल मार्केटनुसार, कारण की मार्केट जसं अगोदर मूव्ह होत होतं तसं आता होत नाही. मार्केटमध्ये एक ऍडव्हान्स गोष्टी आल्या आहेत खूप साऱ्या. त्यासाठी एक स्मार्ट मनी कन्सेप्ट आपण शिकू. स्मार्ट मनी कन्सेप्ट हा एस-एम-सी जो आपण म्हणतो हे मायकल जे हडलस्टन यांनी याचं हे निर्माण केलं. यांनी फाउंडर आहेत याचे. त्यांनी हाच प्रयत्न केला की एस-एम-सी कन्सेप्ट काढण्यासाठी, की त्यांना एक गोष्ट समजली आहे, जसं इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे बिग प्लेयर्स आहेत, त्या बिग प्लेयरची ते एक फुटप्रिंट माहीत करू शकतील, की मार्केट कसं मूव्ह होते, कसं आपल्याला ट्रॅपमध्ये फसवतात. त्यासाठी एस-एम-सी त्यांनी एक कन्सेप्ट आणला. एस-एम-सी आय-सी-टी पण आहे. आय-सी-टी एक त्यांच्या चॅनलचं नाव आहे. ते ॲडव्हान्स आहेत, त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी. आपण त्या सगळ्या कव्हर करू. समोर आपले लेक्चर्स येतीलच. एस-एम-सी आणि आय-सी-टी मधला फरक तोच आहे, की एस-एम-सी हा एक कन्सेप्ट आहे आणि आय-सी-टी एक त्याचा ऍडव्हान्स, म्हणजे त्यांचं एक चॅनलचं नाव आहे आय-सी-टी. तुम्ही युट्यूबवर सर्च करून बघू शकता. त्यांनी तेच फाउंडर आहेत याचे. आय-सी-टी खूप ऍडव्हान्स आहे, खूपच ऍडव्हान्स आहे, खूप बेसिक आहे या गोष्टी एस-एम-सीच्या काही. नंतर त्या आय-सी-टी मध्ये त्यांनी खूप ऍडव्हान्स गोष्टी शिकवलेल्या आहेत आपल्याला. आपण ते पण बघू. परंतु एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही कोणची पण स्ट्रॅटेजी, कोणची पण गोष्ट शिकाल मार्केटमध्ये, तर तुम्हाला बॅक टेस्ट करावं लागेल. बॅक टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हाच तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकाल. तुम्ही बघा ना, तुम्ही हा पण माझा पण लेक्चर बघाल तर कशासाठी बघताय तुम्ही. अगोदर बघले असेल की सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेड लाईन, कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न, या गोष्टी तुम्हाला इथे त्याच्याने तुमचं नाहीच चाललं मार्केटमध्ये, म्हणून तुम्ही आता एस-एम-सी कन्सेप्ट करासाठी आले असेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही या पण गोष्टी अगोदर केल्या नाही. ट्रेड लाईन, सपोर्ट, रेजिस्टन्स, या पण गोष्टी जर तुम्ही प्रॉपर यूज केलेला नाही, तुम्ही मग म्हणाल की मी एस-एम-सी शिकतो आणि सगळ्या गोष्टी बरोबर होतील. असं कधीच होत नाही. जर असं झालं असेल तर सगळेच लोक प्रॉफिटेबल असते. तुम्हाला याला टाइम द्यावा लागेल एक प्रकारे. त्यावेळेस नंतर तुम्हाला खूप सारं वर्ष लागतात. त्यांना पण पहा, ज्यांनी हे एस-एम-सी कन्सेप्ट काढलं, त्यांना पण खूप वर्षाची मेहनत आहे त्यांची याच्यात. मी सिंपली तुम्हाला एक गोष्ट मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहो. त्यांच्या पण चॅनलवर बघा तुम्ही जाऊन, तिथे पण लेक्चर्स आहेत त्यांचे, खूप ऍडव्हान्स लेक्चर आहे त्याच्यात. परंतु त्यांची गोष्ट घेऊन आपल्या काही गोष्टी टाकून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला एक सांगतो की आपल्याला या गोष्टी कशाला पाहिजे एस-एम-सी वगैरे. तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्सचा यूज केला असेल, तुम्हाला माहित असेल की आपण सपोर्ट रेजिस्टन्सचा यूज कशा प्रकारे करत होतो अगोदर. आपल्याला माहित आहे की आपण एक वर सपोर्ट रेजिस्टन्स समजतो आणि खाली सपोर्ट समजतो. आता आपल्याला वाटते की मार्केट इथून स्टार्ट झाला, इथे गेला मार्केट, खाली आला, अजून वर गेला. आपण याला आपण सपोर्ट म्हणतो, याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. तशाच प्रकारे आपलं चालू होतं की स्टार्टिंगला सुरू करायचा, इथून स्टार्ट झाला मार्केट, इथे बाय करायची, इथे सेल करायचं, अजून तसंच करायचं. परंतु सिंपली ह्याच गोष्टीनंतर मार्केट चालतो का? सपोर्ट रेजिस्टन्सवर. आपल्याला एस-एम-सी ची का गरज पडते हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस एस-एम-सी मध्ये एक एडव्हान्स माहित होते, जसं तुम्हाला दिसत नाही सपोर्ट आहे, हा रेजिस्टन्स आहे. मार्केटमध्ये बघा तुम्हाला बिग प्लेअर कसे फसवतात. तुम्हाला सपोर्टचा ब्रेकडाऊन झाला सांगतात, मार्केट इथे इथं एकदम मार्केट ट्रॅप मध्ये फसवते आपल्याला. जिथं आपण इथे आपले स्टॉप लॉस लावतो ते पण हिट करते मार्केट. नंतर मार्केट एक प्रॉपरली डायरेक्शनला मूव्ह करतो, किंवा इथं पण नाही करत मार्केट. इथं मार्केट एक बिग मूव्ह अपसाइडच दाखवते, परंतु तुम्हाला इथे मार्केट ट्रॅप मध्ये फसवते. तुम्हाला इथं पण सांगितलं मार्केट की मी ब्रेकआउट देतो की ब्रेकडाऊन देतो. इथं तुम्हाला सांगितलं की मी
ब्रेकआउट देत आहो. तुम्ही इथून एंट्री घेतली, इथे स्टॉप लॉस लावला, तुमचा स्टॉप लॉस हिट झाला. नंतर तुम्ही म्हणाल ठीक आहे, माझी चुकी झाली, मी एक थोडं वेट करून ट्रेड घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही इथं पण ट्रेड घेतला की आता बिलकुल झालं, इथं तुम्ही स्टॉप लॉस लावला, इथे तुम्ही एंट्री घेतली, तुमचा तरी स्टॉप लॉस हिट झाला. तसंच प्रकारे ज्याने म्हटलं की ठीक आहे ट्रॅप मध्ये आहे, आपण अपसाईडलाच घ्यायला पाहिजे ट्रेड, त्याने अपसाईड घेतला, ट्रेड थोडा गेला, अजून त्याचा पण स्टॉप लॉस हिट केला. हे तुम्हाला माहित पाहिजे की मग इथे काय होत होतं, इथे लिक्विडिटी वगैरे घ्यायला येतं मार्केट, हे ट्रॅप मध्ये फसवतात आपल्याला. याच्यासाठी आपल्याला एसएमसी शिकणं इम्पॉर्टंट आहे, की तुम्हाला याची फुटप्रिंट माहित होईल बिग प्लेयर्सची. बिग प्लेयर्स म्हणजे तुम्हाला ऑपरेटर्स वगैरे आपण म्हणतो, ज्यांच्याकडे खूप मोठा पैसा आहे. ते आपला रिटेलर्स लोकांना ट्रॅपमध्ये फसवतात. त्यासाठी आपल्याला एसएमसी शिकणं आवश्यकता आहे. एसएमसी मध्ये तुम्हाला आता तुम्हाला सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेड लाईन, कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न आपण बघत होतो. जे गोष्ट तुम्हाला दिसत आहे ते त्यांना ना दिसत असेल का, तर तुम्ही विचार करा या गोष्टीचा, की ज्यावेळेस ते तुम्हाला सांगत आहे की मी ते सपोर्टवर आलो, ते ते तुम्हाला ट्रॅप करण्यासाठीच बनवत आहे ना. तुम्ही वेट करत आहे, तुम्हाला पण वाटते की आपण वेट करतो, परंतु त्यांनी ऍक्च्युअली मूव इथे दिलाय ना. इथे का बरं मूव दिला ते आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यांचे ऑर्डर्स फिल होत आहेत, आपणच फक्त आहे की रॅन्डम बेस ट्रेड घेतो, कुठे पण बाय कुठे पण सेल करतो, परंतु ते करत नाही. बिग प्लेयर्स त्यांचे खूप मोठे कॅपिटल्स असतात, खूप मोठे फंड आहेत. त्यासाठी आपल्याला आयसीटी शिकणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक फूट प्रिंट माहिती होईल, तुमची एक सायकोलॉजी बनेल की कुठून आपण कुठे वेट करायला पाहिजे, एक मार्केटला अगोदर मूव्ह करू द्यायला पाहिजे, नंतर आपण ट्रेड घ्यायला पाहिजे. आपण काय करतो, सपोर्ट रेडिस्टन्स वर कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधतो, हॅमर कॅन्डल, शूटिंग स्टार असेल, मोरोबुजू, खूप सारे कॅन्डल्स आहे. परंतु कॅन्डल्सच्या मागची पण एक सायकोलॉजी आहे ना, ते कॅन्डल मुद्दाम बनवतात आपल्याला ट्रॅप मध्ये फसवण्यासाठी. ट्रेड लाईन पण बघतो, चार्ट पॅटर्न म्हणतो आपण, फ्लॅग, हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर मध्ये पण आपण ट्रॅप मध्ये फसवू ना, परंतु आपल्याला त्या बाजूने या बाजूकडे शिफ्ट व्हावं लागेल एसएमसी मध्ये. असं नाही, असं म्हणत नाही की या गोष्टी वर्क करत नाही, या पण गोष्टी वर्क करत असतील. आपण एसएमसी मध्ये नंतर बॉस, चोच, एफएजी, ऑर्डर ब्लॉक, लिक्विडिटी, खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे पण. जसं इथे आपण गोष्टी काय शिकलो, तर तुम्हाला इथे शिकावं लागेल. तुम्हाला फक्त इथे गोष्ट माहित होईल की आपल्याला म्हणजे एक सायकोलॉजी बिल्ड होईल एसएमसी मध्ये, की तुम्ही रॅन्डम बेस ट्रेड नाही घेणार. तुम्ही एकदा बघाल की मार्केट मूव्ह कसं होत आहे, नंतर घ्या. जसं आपण आता इथं बॉस आहे, बॉस म्हणजे काय, एक स्ट्रक्चरच असतो ना कोणत्या पण गोष्टीचा. जसं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतो याला. तुम्हाला सांगा मार्केटमध्ये स्ट्रक्चर म्हणजे काय आहे. मार्केटमध्ये दोन ट्रेंड आहे, एक अप ट्रेंड असेल, एक डाऊन ट्रेंड राहतो. असं मार्केट नवीन हायर हाय बनवत जातो, त्याला आपण अप ट्रेंड म्हणतो. हे बघा, मार्केटमध्ये नवीन हाय बनत गेलाय मार्केट, तर याला आपण अप ट्रेंड म्हणतो. इथं बघा, इथं हाय आहे, इथे हाय पॉईंट आहे, इथे हाय पॉईंट आहे. हा अप ट्रेंडचा एक स्ट्रक्चर झाला, त्याला अप ट्रेंड म्हणू आपण. आणि तशाच प्रकारे एक डाऊन ट्रेंड असतो. मार्केट आला, डाऊन साइड मूव्ह होत आहे, त्याला आपण डाऊन ट्रेंड म्हणतो. आता या अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मधला फरक समजा, पण तुम्हाला हे ट्रेंड पण माहीत झाले पाहिजे ना. नाहीतर तुम्ही अप ट्रेंड मध्ये मार्केट आहे, तुम्ही डाऊन ट्रेंडचे ट्रेड बघाल, इथे तुमचा स्टॉप लॉस हिट होईल. त्यासाठी तुम्ही एक गोष्ट तुम्हाला इथं माहित होईल की अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, चोच, ज्याला आपण चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतो. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे ट्रेंड शिफ्ट होतो, म्हणजे त्याला आपण एमएसएस पण म्हणतो, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. तुम्हाला या गोष्टी एसएमसी मध्ये माहित होईल. आता इथे बघा, तुम्हाला मी सांगतो की बॉस, चोच हे इंट्रोडक्टरी तुम्ही घेऊन चला, नंतर आपण ऍडव्हान्स नंतर शिकू अजून. बघा, बॉस म्हणजे काय होते, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर त्याला आपण म्हणतो. इथं बॉस मार्केट, मार्केट जर इथून स्टार्ट झालं असेल, तर मार्केट इथे एक पॉईंट बनवला आहे, खाली आला, परंतु त्यांनी ह्या जो लो पॉईंट आहे याला ब्रेक नाही केला मार्केट. त्यांनी नवीन हायर हाय बनवत चालला मार्केट, नवीन हाय पॉईंट बनवत जातो, त्याला आपण अप ट्रेंड मध्ये हायर हाय म्हणतो. नवीन नवीन हाय बनत चाललं होतं. तसं डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट लोअर लो बनवत जाते आणि लोअर हाय बनवत जाते. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की यांनी हायर लो जे आहे ते
त्यांनी काटलं नाही इथे. ते अप ट्रेंड मध्येच आहे तो मार्केट. इथे एक तरी वेळा ब्रेक झालेला नाही. हे बघा. तसं डाऊन ट्रेंड मध्ये पण आहे. इथे लोअर लो सेफ आहेत. कुठेच ब्रेक झालेला नाही लोअर लो. जेव्हा या गोष्टी ब्रेक होतील तेव्हा आपण याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे चोच म्हणू. मार्केट बघायचं इथून आता इथे मार्केट अप ट्रेंड मध्ये आला. हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो बनत गेला. मग मार्केटने सडनली हायर लो ला ब्रेक केला. आपण याच पॉइंटला चोच म्हणतो, चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतो. नंतर मार्केट अजून स्ट्रक्चर शिफ्ट केला. मार्केटला डाऊन ट्रेंड चालला. मार्केट अशा प्रकारे शिफ्ट होत जाते. तिथे आपल्याला गोष्टी शोधाव्या लागतात की मला इथून कुठून एंट्री घ्यायची आहे. एक रॅन्डमली कुठून पण एंट्री घेणार तर आपण लॉस मध्ये जाऊ. कारण की ट्रेडरला सगळ्यात मोठी कोणची गरज आहे मार्केटमध्ये त्या कॅपिटल वाचवणे. आम्ही पण एक छोटे मिडल क्लास मधूनच आलो होतो. ट्रेडिंग मध्ये खूप मोठी गोष्ट आहे की तुमची एक सायकोलॉजी बनवणे. तुम्हाला एसएमसी मध्ये सायकोलॉजी माहित होईल. तुम्ही एक रॅन्डम बेस्ड ट्रेडिंग नाही करणार. तुम्ही एक सिंपली वेट करून तुम्हाला ट्रेड घ्यावा लागेल. कधी ट्रेड मिळेल, नाही मिळेल, 1 दिवसाने मिळेल, 2 दिवसाने मिळेल, तिथपर्यंत वेट करायला पाहिजे तुम्ही. त्या दिवशी तुमच्या बाजूने ट्रेड येईल. आता तुम्हाला माहित होईल की मार्केट एका ट्रेंड मध्ये आहे. मार्केट कधी ना कधी तर रिव्हर्सल होईलच ना. परंतु तो रिव्हर्सल होतपर्यंत तुम्हाला वेट करावा लागेल. जेव्हा मार्केट तुम्हाला माहित आहे कोणता पण मार्केट अप ट्रेंड मध्ये राहिला तर तो शिफ्ट तर होणारच आहे कधी ना कधी. परंतु त्याला खूप दिवस लागू शकते. मग डाऊन ट्रेंड मध्ये शिफ्ट होईल मार्केट अप ट्रेंड मध्ये राहिल्यावर. मार्केटचा तो स्ट्रक्चर आहे. मार्केट आपल्याच मोमेंट मध्ये मूव्ह होते. परंतु तुम्हाला माहित पाहिजे की मला कधी ट्रेड घ्यायचा आहे, कधी ट्रेड नाही घ्यायचा आहे. मला रिस्क पण तुमची डिफाईन करायला लागेल. एसएमसी मध्ये शिकले असं नाही होत. तुम्हाला रिस्क पण किती घ्यायची आहे. मार्केटमध्ये कधी ट्रेड घ्यायचा, कधी ट्रेड नाही घ्यायचा हे पण गोष्ट समजली पाहिजे. नाहीतर बस रेड कॅन्डल दिसली की आपण सेलिंग करतो, ग्रीन कॅन्डल दिसली तर आपण बाय करतो. या गोष्टी न करता तुम्ही कोणत्या गोष्टी आता इथे पण चोच पण आहे. आता चोच दिसला की तुम्ही डायरेक्टली बस कॅरेक्टर चेंज झाला म्हणून आपण सेल साइड ट्रेड घेऊ असं नाही होत. तुम्हाला इथं पण गोष्टी काही शिकाव्या लागेल. आपण येणाऱ्या लेक्चर्स मध्ये या गोष्टी कव्हर करू. आता आपण एसएमसी मध्ये बॉस, चोच, एफपीजी, ऑर्डर ब्लॉक या सगळ्या गोष्टी आहेत. यानंतर मी तुम्हाला सांगेन. एफपीजी म्हणजे एक सिंपली एक तुम्हाला सांगतो एफपीजी काय होते. इथे बघा जर अप ट्रेंड मध्ये मार्केट आहे. इथे एक कॅन्डल बनली. कलर चेंज करतो मी. इथे एक कॅन्डल बनली. फर्स्ट कॅन्डल आहे, सेकंड कॅन्डल झाली, हे थर्ड कॅन्डल आहे. आता बघा हे फर्स्ट कॅन्डल झाली, सेकंड कॅन्डल झाली, थर्ड कॅन्डल झाली. इथे जो गॅप असतो त्याला आपण एफपीजी म्हणतो. इथे जे कॅन्डल असतो ना त्याला आपण एफपीजी म्हणतो या कॅन्डल्सला. तर एफपीजी मध्ये पण टॅप झाल्यावर आपण ट्रेड घेतो. हे आपले पीओआय असतात. एफपीजी ऑर्डर ब्लॉक. आता इथे एफपीजी आहे. हे जे कॅन्डल असतो ना आपण याला ऑर्डर ब्लॉक म्हणतो. मार्केट इथे टॅप होऊन मार्केट अपसाइड जाईल. तसं डाऊन साइड मध्ये रेड कॅन्डल असतात. फर्स्ट कॅन्डल समजा, सेकंड कॅन्डल, हे थर्ड कॅन्डल. फर्स्ट कॅन्डल झाली. फर्स्ट कॅन्डलचा लो आणि फर्स्ट फर्स्ट कॅन्डलचा लो झाला. सेकंड कॅन्डल आपण सोडून गेली. थर्ड कॅन्डलचा जो आहे हाय पॉइंट तिथे जो एरिया येतोय हा याला आपण एफपीजी म्हणतो. ठीक आहे. हे ऑर्डर ब्लॉक झाले. हे रेड कॅन्डल असू शकते, ग्रीन पण असू शकते. परंतु डाऊन ट्रेंड अप ट्रेंड आपल्याला माहित पाहिजे. तेव्हाच तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहित होईल की ऑर्डर ब्लॉक अप ट्रेंड मध्ये पण राहते, डाऊन ट्रेंड मध्ये पण राहते. पण तुम्हाला कोणचा एक्झॅक्टली ऑर्डर ब्लॉक घ्यायचा आहे, कोणचा एफपीजी घ्यायचा आहे. ऑर्डर ऑर्डर ब्लॉक मध्ये पण खूप सारे ब्लॉक्स असतात. जशा प्रकारे ब्रेकर ब्लॉक, मिटिगेशन ब्लॉक, रिजेक्शन ब्लॉक, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवायच्या आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे अजून मार्केटमध्ये लिक्विडिटी. लिक्विडिटी एक फ्यूल आहे मार्केटचा. जसा लिक्विडिटी लिक्विडिटी म्हणजे एक प्रकारे ऑर्डर्स आहेत.
बिग प्लेयर्सचे ऑर्डर्स असतात ते फील होतात, त्यालाच आपण लिक्विडिटी म्हणतो. हे बघा एक एक्झाम्पल बघू आपण की मार्केट कसं, मार्केटने बघा मार्केट उदाहरणासाठी बघा, मार्केट इथून आला, इथून मार्केट एक स्ट्रक्चर बनवला बघा, अप ट्रेंड, खाली आला मार्केट, अजून वर गेला, याचा पण हाय ब्रेक केला मार्केट, अजून खाली आला, अजून वर गेला. हे बघा तुम्ही की मार्केट कशा प्रकारे मूव्ह होतो. तुम्हाला मार्केट याच्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग, स्ट्रक्चर ड्रॉ करणं शिकावं लागेल तुम्हाला. बॉस चोच सगळ्या गोष्टी इथे माहित होईल एसएमसी मध्ये. आता मार्केटने पहा नंतर डाऊन साईड फॉल केला मार्केट, अजून तुम्हाला हे पॉईंट माहित झाले पाहिजे की इथे चोच झाला मार्केट. तुम्हाला इथे माहित होईल की इथे ऑर्डर ब्लॉक आहे, पीजी आहे, तुम्हाला इथून कुठून ट्रेड पंच करावं लागेल. तुम्ही बघा, तुम्हाला जर स्ट्रक्चर मॅपिंग माहित असेल तुम्ही किती बड्या रॅली बघू शकता मार्केटमध्ये. हे बघा डाऊन साईड आला मार्केट मूव. हे स्ट्रक्चर असतात. मार्केट कधी एकाच ट्रेंड मध्ये थोडी का राहते, मार्केट चेंज करतो. त्यावेळी तुम्हाला एसएमसी मध्ये त्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळेल, म्हणजे सायकोलॉजी चेंज होईल. म्हणून हा इंट्रोडक्टरी लेक्चर्स होता. आपण याच्यानंतर पुरं स्ट्रक्चर मॅपिंग शिकू. तुम्हाला एसएमसी शिकावंच लागेल मला असं वाटते, कारण की आम्ही पण सपोर्ट, रेजिस्टन्स, कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न याच्यावर वर्क केलं, पण त्याच्याने नाही झाला, कारण की सायकोलॉजी बिल्ड एसएमसी मध्ये होईल तुमची. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. तुम्हाला मी समोर अजून चांगले चांगले ऍडव्हान्स लेक्चर्स आणेल, त्यासाठी तुम्ही मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.